युट्यूबवर पैसे अपेक्षा नाही. जरी रीच नाही झालं तरी मेमरी सेव्ह होती कुठेतरी आपली. व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो की कसं बनवायचं, काय बनवायचं, कसं नाही. ज्यावेळेस मी डेली टाकायला चालू केलं ना प्रत्येक व्हिडिओ, मला वाटते 5 फेब्रुवारी पासून मी टाकायला चालू केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत बराच फरक झालाय. रितेशने मला ज्ञानाच्या गोळ्या दिल्या. आता मी जरा सुशिक्षित वागत होतो जास्त, पर्यंत 300 व्हिडिओ टाकलेत. 300 व्हिडिओ टाकल्यात मी, एक पण रीच नाही. 5 महिने शिल्लक आहे आपल्याकडे, म्हणजे 150 दिवसात आपल्याला 165 बनवायच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आता साधारण वाजलेले दुपारचे 1 आणि आज आम्ही आलेलो आहे संतोष शेट आम्ही जाधववाडीला. लय हवा आहे तिथे जोरात, त्यामुळे अशी छत्री हवा जोरात येते. माईक मध्ये आवाज येणार नाही, हवा लय रे वाईट तिथं, हवा जास्त येते. जाधववाडीला हवा लय जोरात येते आता इथं, एवढंच पाणी आहे अजून. पण आज आम्ही आलतो जाधववाडीवर फिरायला, पण नेमकं काय आलं, पाऊस वारं पण नाही तिथं. वारं असल्यामुळे आवाज नीट येणार नाही क्लिअर म्हणून म्हणलं परत गाडी देऊन बसलो. मग आज जवळपास 300 व्हिडिओ कम्प्लीट झालेत माझे युट्यूबवर. म्हणजे आतापर्यंत 300 व्हिडिओ टाकलेत. हिशोबात 300 व्हिडिओ टाकल्यात मी, एक पण रीच नाही. तो भाग वेगळा आहे. व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी शिकलो की कसं बनवायचं, काय बनवायचं, कसं नाही, बऱ्याच गोष्टी. आता तेवढा कॉन्फिडन्स पण आला मला. अजून जवळपास या वर्षी आपल्याला 365 कम्प्लीट करायचे. म्हणजे पहिले 100 सोडून लय मोठी जर्नी. डेली टाकायला चालू केलं ना, मला वाटतं डेली मी 5 फेब्रुवारी पासून टाकायला चालू केलं. 5 फेब्रुवारी पासून जवळपास फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 7 महिने झाले मी कंटिन्यू टाकतोय. आता ऑगस्ट चालू आहे. आज बरोबर 4 ऑगस्ट आहे. हा व्हिडिओ जवळपास 13-14 ऑगस्टला पडेल. 10-12 डाटा अजून अवेलेबल आहे, ते मी शेड्यूल लावून अपलोड करून ठेवलेले. जब तक बचेंगे तब तक लढेंगे. पण यावेळी आपण रेस करून दाखवणार अकाउंटही. मी 100% रेस करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण डेली टाकण्याचा प्रयत्न करतोय. काल मी नेमका आजारी होतो, त्यावेळेस व्हिडिओ नाही टाकला. एक तर तो व्हिडिओची तारीख 3 ऑगस्ट होती, त्याला 4 ऑगस्ट टाकली. पुढे बघतो मी, काल आजारी असल्यामुळे ना मग व्हिडिओ नाही बनवू शकत. म्हणून म्हणलं आपण जाधववाडी लिहू शकतो शेट आपण आजचा व्हिडिओ बनवू. ज्यावेळेस मी डेली टाकायला चालू केलं ना प्रत्येक व्हिडिओ, मला वाटते 5 फेब्रुवारी पासून मी टाकायला चालू केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत बराच फरक झालाय. माझ्या बोलण्यात, कॉन्फिडन्स मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये झाला नाही का. मला बऱ्याच लोकांनी मदत केली. पोरांनी, संतोष शेट पहिल्यापासून होता, रितेश, सगळे आम्ही होतो. रितेशने मला ज्ञानाच्या गोळ्या दिल्या. आता मी जरा सुशिक्षित वागत होतो जास्त. बरेच प्रत्येक जण शिकून जातो माहिती काहीतरी यात. पण भारी नाही रीच झालं ना, कोण माझ्या डोक्यात आहे. मला युट्यूबवर पैसे अपेक्षा नाही. जरी रीच नाही झालं तरी मेमरी सेव्ह होती कुठेतरी आपली. पुढे गेले ना, बरोबर आहे का नाही. संतोष शेट आपण पहिले किती ट्रॅक केला सगळे अजून आहे आपल्याकडे. ट्रॅक नाही, आम्ही राजस्थान आतापर्यंत 20 रुपये गेलो असतो तर. मग ते पण नाही लक्षात अजून युट्यूबवर टाकल्यामुळं आपण कधी बघू शकतो. वैभव आम्ही लय घडलो. पण आम्ही पण बरेच फिरलो. त्यानेच मला सुरुवात करून दिली म्हणजे अमितनी. मला वाटते काळू वॉटरफॉलला गेलो आम्ही, आणि तेव्हा आमचा फेल झालता, कारण लय पाऊस लय फॉग होता, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नव्हतो. आणि तेव्हापासून मी चालू केलं होतं खरं तर. अजून माझ्या पहिले 7 ब्लॉग आहे. मी एका युट्यूबवरचं बोललेलं नाही का, पहिले 8 बनवा नाही का, आणि 8 नंतर 9 अपलोड करा. पण तुम्हाला त्यानंतर कळलं तुम्ही 8 मध्ये काय चुका केल्यात नाही का. मी पण जो पहिला बनवला होता तोच टाकलाय, आणि नंतर ते 7-8 टाकले ना अजून माझ्याकडे. ते जर मी बघितलं ना, मीच पण असतोय एवढं कॉमेडी बनवलंय मी. मुळात मला बोलतं पण नव्हतं व्हायला बऱ्याच गोष्टी. अजून पण मला पब्लिक फिअर वाटतं थोडंफार नाही का, बोलण्यात. नवीन माणसाला जरा बोलण्यात जरा हे होतं, पण तसं रुटीन लागलं मला काय अडचण नाही तशी असतं. बघू आपण 365 बनवायचा अजून दिवस आहे आपल्याकडे. जवळपास अजून 6-7 महिने आपल्याकडे आहे शिल्लक. 5 महिने ना, 5 महिने शिल्लक आहे आपल्याकडे. म्हणजे 150 दिवसात आपल्याला 165 बनवायच्या. म्हणजे 365 ब्लॉगचं आहे ना आपलं चॅलेंज. या डिसेंबर एंड पर्यंत मी करणार आहे. आणि माझी ट्रिप झाली आपली चांगली. ट्रिप्स पण बघतोय, मला कोण पार्टनर भेटत ना आता. जर काय भेटलं तर ती पण करणार आहे. मग त्याला तर एकदम प्रॉपर प्लॅनिंग करणार आहे मी.
धन्यवाद.